प्रचंड एक्साइटिंग असणार आहे. बिग बॉस मराठी आणि कलर्स ची जी क्रिएटिव्ह टीम आहे त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. काहीतरी नक्कीच कुठल्याही लँग्वेजेसमध्ये बिग बॉसच्या ज्यावेळेस भाषेत सीझन होतो जे घडलं नाही ते ह्या सीझनमध्ये घडणार आहे. जसं गेल्या वर्षी सुद्धा मला वाटतं की जेव्हा बिग बॉस सीझन चालू होता मराठी त्यावेळेस माझे कितीतरी हिंदी भाषिक मित्र होते जे बिग बॉस पाहायचे आणि फिल्म इंडस्ट्रीमधले मित्र होते. ते मला फोन करायचे की बाबा एवढं इंटरेस्टिंग सिच्युएशन्समध्ये मराठी सीझन होतोय का, लोकांना कंटेस्टंट घेऊन जात आहेत. ते आपल्याला कसं इथं म्हणता येत नाही की दुसऱ्या सीझन पाहताना दीपक बसलेले आहेत म्हणून, पण मला वाटतं की एक वेगळी ओळख मराठीने गेल्या वेळेस सोडली होती टी व्हीवरती. त्याच ओळखेला आपण आता अजून थोडं पुढे होऊन जातो. सर, बिग बॉस मराठी सीझन 6चा त्या प्रोमोचा डायलॉग म्हणजेच गेल्या वर्षी गाजवला या वर्षी वाजवणार, हा तुमचा डायलॉग सोशल मीडियावर तुफान गाजतोय. खूप साऱ्या रील्स होतात आणि प्रोमोलाही खूप छान प्रतिसाद मिळाला. सो मला असं विचारायचं की ह्या सीझनसाठी नक्की तुम्ही काय तयारी केली आणि इतकी मोठी जबाबदारी पेलता राहणार की काय भावना आहे तुमच्याकडे? मी जसं म्हणालो की मी अतिशय एक्सायटेड आहे बिग बॉस सीझन 6 होस्ट करण्यासाठी. आणि गेला सीझन माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. मला खरंच भरपूर आवडला. तो प्रवास हा छान होता. तुम्ही कंटेस्टंट्स तुमच्यामुळे सगळ्यांमुळे. आय एम होपिंग की ह्या वेळेस सुद्धा एक्सायटिंग कंटेस्टंट येतील, एक्सायटिंग गोष्टी घडतील. तयारी तशी मी काहीच केलेली नाही आहे. जसं गेल्या वेळेस आलं तसंच मी येणार आहे. आणि काय की मी रिॲक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे. बिग बॉसचा जो होस्ट असतो जे आठवडाभर घडले त्याच्यावरती तो रिॲक्ट करणार आहे. जोपर्यंत ते ॲक्शन्स घडणार नाहीत तोपर्यंत होस्ट काहीच रिॲक्ट करू शकतो. तयारी तशी काहीच नाही. मला वाटतं की एक्सायटिंग शो होणार आहे आणि त्याच्याच मी पण एक प्रेक्षकच आहे. बिग बॉस होस्ट सुद्धा एक प्रेक्षकच असतो आणि आम्ही पण तुमच्यासारखेच ही पाहतो, शोज पाहतो. नंतर मला फक्त एवढी संधी मिळते की मी त्यांच्यावर पर्सनली रिॲक्ट करू शकतो. येस सर. आणि तुम्हाला काय वाटतं जे स्पर्धक येणार आहेत त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये काय फरक असेल? म्हणजे आम्ही जसा गेम खेळलो तसंच ते खेळतील का? काय वाटतंय तुम्हाला? नाही, कसं आहे ना की स्पर्धक हा विचार करतात की गेल्या सीझनमध्ये काय चाललंय, काय होणार आहे, किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे त्यांना ओरडा मिळाला किंवा कुठल्या गोष्टी केल्यामुळे पब्लिकचा सपोर्ट मिळाला. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार ते करून येतात. पण त्याच्यापेक्षा जास्त हुशार आमची क्रिएटिव्हिटी. तुम्ही जो जो विचार करून येणार आहात त्याच्यावरती कसं त्यांना, म्हणजे कसं आहे की न्यायला ज्याला म्हणतो तसं ते विचार आमची क्रिएटिव्हिटी पण करतात. तुम्ही हेही म्हणाल की चकवा देणार. चकवा नक्की देणार. आणि प्रत्येक स्टेपला, प्रत्येक एपिसोडला, प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन घडणार आहे. जसं ह्या स्टेजवरती तुम्ही पाहतात की एवढी दारं आहेत, याच्यापेक्षा कितीतरी जास्त दारं घरी असणार आहेत. प्रत्येक दारापाठीमागं काहीतरी गोष्ट घडेल आणि ती गोष्ट तुम्हाला जेव्हा तुम्ही शोमध्ये याल त्यावेळेसच ती घडेल. चकवा देऊन महाराष्ट्राचा थकवा नक्कीच घालवणार आहे हा शो, एवढं तरी नक्कीच. बरं, यंदाच्या घरात खूप रहस्यमयी दारं आहेत. आता आपण स्टेजवर पण पाहतोय. ती दारं नक्कीच सरप्राईज देतील की धक्का देणार? तुम्ही काय सांगाल? म्हणजे या वर्षीचे स्पर्धक गेम प्लॅन्स करून येतील, स्ट्रॅटर्जीज असतील आणि त्यांच्या स्ट्रॅटर्जीमध्ये काय मोठा फरक असेल? मला वाटतं की कसं की प्रत्येक वेळा एखादा कंटेस्टन्स काहीतरी विचार करून येतो की मी आता ही स्ट्रॅटेजी वापरणार आहे. परंतु प्रत्येक दारा पाठीमागे मला असं वाटतं की काही सुखद धक्के असतील, काही जोरदार धक्के पण होतील. सरप्राईजेस तर भरपूर असणारच आहेत. दार म्हटले की दारापलीकडे काय आहे याची उत्सुकता जेवढी आपल्याला असेल प्रेक्षक म्हणून तेवढीच कंटेस्टंट म्हणून त्यांना पण असेल. आणि प्रत्येक दार एकाच दिशेने होणार आहे. ते हळूहळू आणि हळूहळू धक्के बसणार, पण जोरदार धक्के बसणार. आणि त्या धक्क्यांवर तुमचा कसा रुबाब दिसणार आहे? तुम्ही मागच्या वेळेपेक्षा अजून जास्त चिडणार आहात की काय म्हणाल? माझं चिडकं तुमच्यावर अवलंबून आहे. मला वाटतं कंटेस्टंट जसे बिहेव करतील तसं मला डिरेक्ट करावं लागेल.
आणि काय आहे की होस्ट म्हणजे तुम्ही कंटेस्टंटच्या जीवनात जास्त इन्व्हॉल्व होऊ शकत नाही, कारण की त्यांचा तो प्रवास त्यांचा असतो, तो प्रवास होस्ट म्हणून तुमचा नसतो. आणि मला वाटतं की करेक्टिव्ह मेजर्स, थोडंफार गायडन्स आणि एकच कम्युनिकेशन आहे कंटेस्टंट आणि होस्टमध्ये. त्यामुळे बाहेर काय चालू आहे त्यावेळेस त्याची सगळी माहिती आम्हाला असते. आणि काय आहे की आज फक्त टी व्हीवरचे प्रेक्षक नव्हे तर सोशल मीडियावरती एवढ्या प्रतिक्रिया येतात लोकांची. प्रत्येकाचा एक वेगळा अनुभव असतो. प्रत्येकाला वाटते की होस्टनी हा प्रश्न विचारला पाहिजे का, ही बरोबर होती का, हा बरोबर होता, हा चुकीचा वागला का, ह्या चुकीच्या वागल्या नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी ॲनलाइज करून मला वाटतं की एक शोची एक दिशा असते, ती घेऊन पुढे जाण्याचं काम होस्ट असतं. आणि ते आमची क्रिएटिव्ह टीम आणि आम्ही बसून ठरवतो. थँक्यू सो मच सर, थँक्स अ लॉट. थँक्यू. आणि आता मी मंचावर आमंत्रित करते सुमंता बोस सर, हेड एंटरटेनमेंट बिझनेस, स्टार प्लस, स्टार भारत अँड स्टार स्पोर्ट्स ईस्ट अँड वेस्ट, जिओ स्टार. सर प्लीज. I think a lot of points Nitesh already had said. I just want to make 2 points. The first point that Colors Marathi has won millions of awards in the last 1 decade with great storytelling, which is authentic and family driven. Bigg Boss Marathi is one of the most marquee property for us. It has been going on for the last 5 seasons. The last season was spectacular, and I'm very excited with this new season. I'm sure there will be a lot of unexpected thrills, twists and turns with these opening doors and the changing doors that's going to happen. So, can I request the AV to be played, please? योग्य दिशा दाखवतो आणि दाखवताना थोडंफार ओरडायचं असतं. आणि त्या ओरडण्यामागे एवढं मोठं प्रेम असतं की ते प्रेम कुठेतरी तुमचं बोट धरून तुम्हाला शेवटच्या एपिसोडपर्यंत विनर ठरवण्यात खूप 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 मदत करतो. त्यामुळे थँक्यू सो मच भाऊ, ज्या पद्धतीने तुम्ही कंटेस्टंट्सना आतमध्ये मार्ग दाखवता आणि बिग बॉस बरोबर देखवर देशभरात नेता. महाराष्ट्राचं तुफान यायला फक्त 6 दिवस राहिले. We are extremely excited. Thank you so much. Thank you. दीपक सर, तुम्ही काय सांगता? Thank you. Good evening, everybody. Shumanto, Satish, thank you for this opportunity to really bring back the next season sooner. As everybody may have seen the last season, we are really going to up the stakes, up the drama, up the twist, up the entire season this year to where we left off last year. If last year to me was just the trailer, the movie is really going to be out now this season, and it was a big responsibility even last year and this year even more, purely because for us this is a very, very important show. This is not just a show, this is an emotion for all of us here at Endemol, and we intend to take this to the next level. We intend to take this to the next level because we treat Maharashtra Marathi language as not a regional language but as a main language across India. And for us that is really, really important, and that was the big change that we made last year. But this is not a regional language, this is a language version, and we cannot be dishing out a version of Bigg Boss which is even 1% lesser from the Hindi show or even the international show. We want to make
international quality content and disruptive year. And we started last year, and like I said, last year was just the trailer. The movie is going to be out now, and I really thank Ritesh for helping, being the partner to really push the envelope last year. And very excited about what's going to come up this year. And I must say, the entire team at Endemol is working non-stop in the last 60 days, including Christmas, New Year, all the holidays. They've been at it only to ensure that when we are out, we will give you a spanking new season. I have my colleague Kirtan, the showrunner and creative producer, with me here, and really excited for the show coming out in the next few days. Thank you very much. Thank you so much. Every season of Big Boss being a different theme, and audience are eager to know what to expect this season. Also, season 6 of Big Boss Marathi will be streaming on Jio Hotstar alongside Colors Marathi. How does this TV plus digital approach enhance the Big Boss experience for Marathi viewers? Whenever we approach any new season, it has to be fresh. That's the first thing. It has to be unpredictable. It has to be filled with surprises. It has to create delight. And look, with the streaming platform, we are the largest streaming platform in the country. So with TV and JioStar, I think we'll be reaching to millions of homes in Maharashtra, and it will be a fantastic show. Yes. The Marathi audience is very discerning about the content quality. What steps have been taken to ensure global production standards while staying roots in Maharashtrian culture? I think Deepak mentioned about this. We are not going to mount this show like any ordinary show. This show will not be only comparable to what you see in Hindi. It will be comparable to what you see globally. So that's the first point. The second point, I think we will keep the authenticity and the cultural nuancing of Maharashtrians at the heart, because we are not going to deviate from there. The set, the casting, the technology that you're going to see is going to be of international standards. Thank you so much. सतीश सर, दार उघडणं आणि नशिबाचा गेम पालटणं या थीम मागे तुझं काय नक्की विचार काय? See, Big Boss is an emotion, let me tell you first. It has no limitations to language. People get connected to the emotion that is. सीझन तर भारी झालाच, पण या वर्षीचा सीझन होणार आहे लय भारी, सगळ्यांना वेळ लावणारा. तो कसा असेल नक्की? यंदाचं बिग बॉसचं घर कसं असेल? कोण दिसणार आहे बिग बॉसच्या घरात? या सगळ्याच गोष्टींवर आज आपण गप्पा मारणार आहोत. यंदा इथे अनेक दारं दिसत आहेत आणि आता येताना त्याचा एक्सपिरियन्स सुद्धा आलाच असेल. आणि येणाऱ्या प्रत्येकाच्या नशिबाचं दार पालटणार आहे यावर्षी. म्हणजे नेमकं काय होणार आहे? खरं तर या गोष्टीची मला काय, तुम्हाला काय, अख्ख्या महाराष्ट्राला उत्सुकता आहेच. पण सध्या मी वाट बघतीये बिग बॉस मराठीचे डॅशिंग, टक्कार, अफलातून, जबरदस्त असे होस्ट, म्हणजेच अर्थातच महाराष्ट्राचे लाडके भाऊ रितेश देशमुख यांची. आणि तुम्हाला कळलंच असेल की यंदा आपल्या बिग बॉसच्या घराला शेकडो दारं असणार आहेत. अर्थात इथे तुम्हाला सगळी दारं दिसतायतच. पण आता तुम्हाला काय वाटतंय, भाऊ नक्की कोणत्या दारातून आत येतील? एनी गेसेस? म्हणजे मला हे सांगायला आवडेल की एकदा का बिग बॉसच्या घरात सगळे कंटेस्टंट गेले की आपण कसं जरा गेस करत असतो, कोण या वर्षी नाही, कोण या आठवड्यात घरात राहणार आहे, कोण या घरातून जाणार आहे, कोण काय करणार आहे, कोण कसं खेळणार आहे, वगैरे वगैरे आपण गेस करत असतो, नाही का? सो आजही गेस करा की भाऊ नक्की कुठल्या दारातून आत येणार आहे. ओके, सो मला आता सांगा, किती लोकांना असं वाटतंय की भाऊ या दारातून बाहेर येतील? कोणाला वाटतंय? ओके, सो बघूया भाऊ या दारातून बाहेर येत आहेत का? रितेश सर, ये वाला चाहिए. रितेश सर, भाऊ नाहीये तिथे.
ये लेफ्ट राइट वाले से आएगा अपने. ओके सो रितेश सर तुम्ही आहात का? रितेश सर या दाराच्या मागे नाही. तर बघूया आपण पुढचे दार. भाऊ तुम्ही इथे तरी आहात का? रितेश सर भाऊ भाऊ दार उघडा. तसं तर आपल्या एंट्रीची सगळेच वाट बघतात, पण मी ठरवतो एंट्री कधी आणि कुठून घ्यायची. आता तुम्ही सगळे जमलाच आहात, थांबलाच आहात, तर तुमचा हा भाऊ तुम्हाला नाराज नाही करणार. मी येणार आणि नशिबाचा गेम पालटणार. अहो इकडे तिकडे काय शोधताय? हे बघा, मी ह्या दारातून येतोय. इधर है. अरे आला, अरे आला. आपला भाऊ आला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया बिग बॉस मराठीचे रॉकी बॉस रितेश विलासराव. मागचा सीझन गाजवला, यंदाचा गाजवायचा आहे. सर एकदम धमाकेदार आणि बहारदार एंट्री होती तुमची. आणि ते दारात रितेश सर. नमस्कार. बिग बॉस सीझन 6 तर्फे मी तुम्हा सगळ्यांचे इथे स्वागत करतो. जान्हवी, परत एकदा बिग बॉसच्या स्टेजवर भेटू, मला फार बरं वाटलं. मलाही सर तुमचं खूप 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 स्वागत आहे. थँक्यू. बापरे गेल्या वर्षी सर म्हणजे मी प्रत्यक्षात तुमचं प्रेमही अनुभवलं आहे, तुमचा रागही अनुभवला आहे खूप जास्त. सो आजही ना सर सीझन संपलाय तरी शनिवार रविवार आला की असं कधी कधी वाटतं की तुम्ही टीव्हीतून बाहेर आला आणि आता मला ओरडा, कारण की कौतुकापेक्षा ओरडा जास्त. अहो, त्यात माझा दोष नाही आहे. तुम्ही जे टीव्हीवर करणार तसंच मी वागणार ना. म्हणजे तुम्ही जर असं काही केलं असतं ज्याच्यामुळे मला ओरडावं लागलं नसतं तर मी तसा वागलो असतो. होय सर, पण कौतुकही केलंय. कौतुकही भरपूर केलं येस तुमचं. सर, येस सर. खरंच मी खूप मिस करते आणि परत यायचं तुम्हाला? मला आवडेल. नाही नाही, मला खरंच आवडेल कारण की बिग बॉस हा शो खूप मनापासून म्हणजे मी खूप इमोशनल होते बिग बॉस हे नाव ऐकलं तरी जर. आणि मला खूप ते दिवस आठवतात, केलेल्या चुका आठवतात. आणि रितेश सर म्हणाले की भरपूर दरवाजे आहेत, आणि प्रत्येक दरवाजाच्या मागे एक संधी आहे, एक ऑपॉर्च्युनिटी आहे. ती काय आहे याच्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असेल याची मला खात्री. थँक्यू सर. मागचा सीझन म्हणजे अगदीच होलिकन स्पीडने हे लोकांपर्यंत म्हणजे प्रेक्षकांपर्यंत पोहोचलाच आणि यशस्वी सुद्धा ठरला सर. सीझन 6 मध्ये केवळ मनोरंजनापुरतंच न थांबता TRP आणि कलर्स मराठीसाठी ब्रँड एंगेजमेंटचे नवे बेंचमार्क सेट करण्यासाठी तुम्ही काय वेगवेगळं करणार? एक इधर है, एक इधर है. Yes, yes, yes. मागच्या सीझनचं यश इतकं आहे, या इमोशनचं यश इतकं आहे की खरंच हा सीझन मराठीत अनाऊन्स झाल्यानंतर आम्हाला वेगळे प्रयत्न करावेच नाही लागले. त्याचं यशच इतकं आहे की आम्हाला ते सातत्याने समोरून येते. सो वी आर एक्स्ट्रीमली थँकफुल की मागच्या सीझनमध्ये जो एफर्ट अख्ख्या टीमने टाकला, जो गेम भाऊनी पालटला आणि जो प्रत्येक घराघरात मराठी माणसांनी डोक्यावर घेतला, त्याच्यासाठी खरंच आमच्यासाठी सुद्धा या सगळ्या ब्रँड्सचे दरवाजे उघडले गेले. आणि माझी खात्री आहे जेवढे दरवाजे या सीझनमध्ये आहेत त्याच्यापेक्षा जास्त दरवाजे ब्रँडसाठी उघडले. Last year saw a mix of field stars, actors, and even Kirtan Das also. How difficult is it to curate a group of strangers who can keep the audience hooked for 100 days straight? Well, actually, it's not difficult at all. It's very simple. It's an opportunity
and we do this for almost, it's a fun fact, we do this for almost 800 days in 1 year, in 365 days. So it's not difficult at all, and we've been doing this for almost 19-20 years, going on this road. So we have significant amount of learnings, not just from globally, but in India as well. So like I said, this is a Bigg Boss universe. Marathi, Maharashtra Bigg Boss is the key component of this as well, and very, very important component of it. That is why we spent a significant amount of time last year, putting a new, fresh blueprint along with the team and Ritesh, and we had clear instructions what we want to do. We're going to take that forward. So to me, like I said, it's not difficult. It is an opportunity, and we take this very, very seriously. Of cherry picking each and every one. Like even in Hindi this time, finding Tanya Mittal was somebody from the team had to do it. And you will find exactly such exciting new personalities, characters, and we really will. थँक्स अ लॉट. मान्यवरांसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. सर तुम्ही इथेच थांबा आणि मीडियाला मी सगळ्यांना विनंती करते, तुम्हाला फोटोज घ्यायचे असेल तर सगळ्यांनी प्लीज पुढे येऊन तिथूनच घेता. ओके चालेल. शक्य असेल तरच पुढे या. काही गोष्टी असतील त्या सुद्धा त्यावेळेस निघतात तिथे, आणि त्या काही म्हणजे सुखद असतील, काही रागात पण असू शकतात. पण ते मी आता असं सांगू शकणार नाही की मी कसं रिॲक्ट करेन, कारण की त्यावेळेस पण मी प्लॅन करून गेलो होतो. या सीझनमध्ये सुद्धा मी प्लॅन करून जाणार नाही. थँक्यू. अजून एक प्रश्न आहे सर. जी. गेल्या वर्षी काही स्पर्धकांनी आपलं स्वतःचं नाव हवं किंवा टीव्हीवर आपण दिसावं म्हणून त्यांच्यापेक्षा सिनियर कलाकारांना किंवा त्यांच्यापेक्षा सिनियर कंटेस्टंटला त्यांचा अपमान सुद्धा केला. पण या सगळ्या सिच्युएशन जर या वर्षी सुद्धा अशी घडली किंवा अशा एखादा काही प्रसंग आला की ज्याच्यामुळे खूपच विचित्र आम्हाला बघायला वाटत किंवा टीव्हीवर दिसेल, तर या गोष्टीकडे रितेश देशमुख होस्ट म्हणून कशा पद्धतीने बरं, त्याच्यात जसं गेल्या वर्षी रिॲक्शन्स होत्या, काही गोष्टी असतात ज्या प्रत्येक व्यक्तीची जी मर्यादा असते ती राखण्याचा प्रयत्न होस्ट म्हणून सुद्धा आणि चॅनल म्हणून सुद्धा आणि शो म्हणून सुद्धा ते आम्ही राखण्याचा नक्कीच प्रयत्न आणि प्रयास करणार. सर, वृषाली काळे सेलिब्रिटी गटामधून तुम्हाला जर बिग बॉस मराठीच्या घरामध्ये एक आठवडा राहायची संधी मिळाली तर तुमचा गेम प्लॅन कसा असणार आहे? आणि अजून एक प्रश्न आहे, बिग बॉस सीझन 6 मध्ये कंटेस्टंटसाठी शॉकिंग फॅक्टर कोणता असणार आहे? शॉकिंग फॅक्टर्स मी आत्ता सांगितलं तर ते कंटेस्टंट प्रिपेअर होऊन जातील. म्हणून तो शॉकिंग फॅक्टर जो आहे तो त्या आठवड्यात त्यावेळेसच तुम्हाला कळेल. आणि शॉकिंग फॅक्टर्स नक्कीच आहेत. आणि तुमचा पहिला कसा असणार आहे? तो होस्ट बघून मी ठरवेल. थँक्यू. भाग्यश्री महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन करून सध्या निवडणूक आणि राजकारणाचं वारे आहे आपल्याचं, तर कोणत्या नेत्याला बिग बॉस मराठीचं तिकीट मिळालं काय यावर्षी? हो किंवा नाही? ज्यांना पार्टीचे तिकीट मिळाले नाहीत त्यांना बहुतेक मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की मला अजून त्याची माहिती नाही. पण समजा जर पार्टीचं तिकीट मिळालं नसेल तर इथं पण मिळू शकतं का नाही ते पण माहिती. हे सर जास्त कठीण आहे. इथलं तिकीट मिळवणं जास्त कठीण आहे. थँक्यू. थँक्यू. नमस्कार सर, श्रावणी विलास नगेशनी, मराठी वर्ल्ड एंटरटेनमेंट. मला विचारायचं आहे की मराठी प्रेक्षक बिग बॉसला फक्त शो म्हणून नाही तर भावना म्हणून बघतायत. या प्रेक्षकांच्या अपेक्षांचं ओझं होस्ट म्हणून तुम्हाला कधी जाणवलंय का? आणि बिग बॉस मराठीमुळे तुमचं आणि प्रेक्षकांचं एक नवीन नातं निर्माण झालंय, त्या बाबतीत काय बोला? आता ना मी माझी मुलं फुटबॉल खेळतात
शनिवार रविवार गव्हर्नमेंटसाठी. आणि मी जेव्हा जातो लहान मुलं मला बिग बॉस म्हणून म्हणतात. माझं नाव सुद्धा माहीत दिसत आहे. बिग बॉस बिग बॉस बिग बॉस. तर कुठेतरी वाटतं की एक नवीन ओळख ह्या शोनी सुद्धा मला दिलेली आहे. त्यासाठी मी शोचा अत्यंत आभारी आहे. आणि दुसरा प्रश्न का तुमचा? तुमचं आणि प्रेक्षकांचे वेगळं नातं निर्माण. लाईव्ह रिव्ह्यूज करतात आणि कधी कधी मला वाटतं की हा तर माझ्यापेक्षा चांगला नव्हतं रिव्ह्यू. कारण ते एवढे इन्वॉल्ड असतात. तुम्ही म्हणाल की भावना आहे, एक इमोशन आहे आणि त्याच इमोशनमुळे बरेचसे लोक जे आहेत ते एवढे इमोशनली इन्व्हेस्ट असतात. आणि मला वाटतं की ते ह्या शोची एक विक्री आहे की प्रत्येक प्रेक्षकाला इमोशनली ते इन्व्हॉल्व करून घेतात. प्रत्येकाला वाटतं किंवा माझं एक म्हणणं आहे, मला हे सांगायचं ही व्यक्ती मला आवडली नाही किंवा हा व्यक्ती व्यवस्थित. आणि दर दिवशी शो संपला की त्यांचं ते लाईव्ह सुरू होतं लगेच आणि त्यांचे रिॲक्शन पाहायला मला फार आवडतं. असं नाही की प्रत्येक वेळा मला वाटतं किंवा मी हा प्रश्न उचलणार आहे, परंतु बऱ्याच वेळा गेल्या वर्षी असं झालेलं आहे की काही त्यांचे जे पॉईंट्स मला वाटतं ते इम्पॉर्टंट आहेत ते आम्ही इन्कॉर्पोरेट केलेले आहेत. तर आमच्या शोमध्ये आम्ही जे आहे फक्त आम्हाला जे सांगायचं आहे त्याचाच विचार करत नाही, परंतु प्रेक्षकांना काय म्हणायचं आहे, त्यांचे काय मुद्दे आहेत ते पण कधी कधी आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो. नमस्कार सर, प्रेरणा सकाळ डिजिटल साम टीव्हीमधून. प्रोमो बघून उत्सुकता अर्थात वाटली आम्हा सगळ्यांचीच आणि बिग बॉस सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे उत्सुक आहोत हा सीझन देखील बघण्यासाठी. माझं म्हणणं आहे की तुम्ही आणि सलमान भाऊ जेव्हा तेव्हा एकत्र येतात, संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावतात, यंदाच्या सीझनमध्ये सलमान भाऊ येण्याची शक्यता आहे का? तुम्ही त्यांना घेऊन येणार का? ते आले तर चांगलंच आहे आणि ते येतील अशी अपेक्षाही आहे. पण मला असं वाटतं की माहिती होतं कारण की तुमचा हा स्वभाव जगात कोणीही बघितला नव्हता आणि तो जवळून माझा हा स्वभाव मी सुद्धा पाहिला. अगदीच सर. आणि आता आपण भेटलोच आहोत तर एक सेल्फी घेऊया प्लीज. शुअर ऑफकोर्स. येस, मोबाईल प्लीज. आणि सर एक अशी सेल्फी घेऊया आपण की ज्या सेल्फीमध्ये सगळे पत्रकार सुद्धा येणार आहेत. येस सर, तुम्हाला अच्छा, मला द्यायची हो सर. लाईट्स ओके. येस. या. थँक्यू सो मच. सर यावर्षी म्हणजे माझ्याप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र सगळे पत्रकार सुद्धा उत्सुक असणार आहेत की यावर्षी नक्की नवीन काय असणार आहे, नवीन काय काय गोष्टी होणार आहेत. आणि तुम्ही नक्की या वर्षातलं ॲक्च्युली हे बिग बॉसचं नवीन सीझन म्हणजे या वर्षातलं महाराष्ट्राला दिलं गेलेलं सगळ्यात मोठं गिफ्ट आहे. बिग बॉसचं सीझन. सर आता महाराष्ट्राचं नवीन सीझन येतोय आणि खरं तर मनोरंजनाचं महाद्वार उघडणार आहे. महाराष्ट्राचं तुफान घराघरात येणार आहे आणि खरं तर हे ऐकलं आणि सगळ्यांचा जीव भांड्यात पडलाय. तारीख समजले काय आहे, वेळ समजले काय आहे आणि बिग बॉस मराठी म्हणजे नेहमीच वेगळे पण असतं. अगदी घराच्या लुकपासून ते दिसणाऱ्या सगळ्या कंटेस्टंटपर्यंत सगळंच काय काय आपल्याला नवीन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. सो घर तयार आहे आणि कंटेस्टंटही ठरलेच असतील. तर प्लीज सांगा ना सर यावेळी कोण कोण असणार आहे? ते खरं म्हणजे फार जवळपास सगळ्यांचा जो गैरसमज आहे की जे कंटेस्टंट फिनालेमध्ये झालेले म्हणून त्यांचा पाठिंबा, साथ, प्रेम, आशीर्वाद हे नेहमीच माझ्याबरोबर आणि बिग बॉस सीझनबरोबर असणार आहे. थँक्यू. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? मग त्यांना बाईक मिळाला, बाईक आहे तुमच्याकडे? My name is Kiran from Amarajana. There's very सारे reality shows including Big
भी सेलिब्रिटी कपल पार्टिसिपेट करते हैं, तो कभी आपको और जेनी में आपको मौका मिले, फिर चाहे बिग बॉस में हो आने वाले समय में या तो कोई रियलिटी शो में एक साथ अपनी लव केमिस्ट्री अपना इक्वेशन एज ए रियलिटी कपल कभी दिखाना चाहिए या कभी मौका मिले करना चाहिए? अगर उनके पास बजट हो इक्वेशन की बात करते हैं कपल की, तो किस तरह की बात है जो आपको लगता है कि स्क्रीन पे दिखा सकते हैं और स्क्रीन पे नहीं दिखा सकते? मैं सवाल नहीं सकता कौन से कपल की और क्या करें. अगर कपल as well as authentic storytelling. Ritesh was telling me backstage that he's very involved in the creative product and he's just not the host. So thank you Ritesh for bringing in such a lot of credibility and authenticity and connect. Thank you. थँक्यू सर. आता मी आमंत्रित करते सतीश राजवाडे सर, एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट मराठी क्लस्टर अँड बिग बॉस मराठी निर्माते मॅनेजर एशिया एंडमॉन शाईन इंडियाचे फाउंडर आणि ग्रुप सीईओ मिस्टर दीपक घरे. प्लीज सर. सतीश सर, तुम्हाला विनंती करते की तुम्ही नमस्कार. खूप आनंद होतोय की बिग बॉस सीझन 6 ज्याची इतकी आतुरतेने सगळे वाट पाहत होते, 11 जानेवारीला महाराष्ट्राच्या आणि या देशाच्या प्रत्येक घरात शिरतोय. महाराष्ट्राचं तुफान येत आहे. मगाशी ज्या पद्धतीने तू म्हणालीस की भाऊ ओरडत होते, पण महाराष्ट्राला भाऊनी जे दिलं तो मान सुद्धा दिला. रितेश सर इथे. नमस्कार, मी नितीन मोरे लेट्समधून. नमस्कार. खरंच खूप भारी वाटतंय जेव्हा प्रोमो आला 6 सीझन येते आणि त्या प्रोमोची जी हवा झाली ती हवा आजपर्यंत आहे आणि आम्हा पत्रकारांमध्ये सुद्धा खरंच एक्साइटमेंट आहे की आता यावर्षी काय नवीन बघायला मिळणार आहे. मला गेल्या वर्षीची निगडीत एक प्रश्न तुम्हाला विचारायला आवडेल की जेव्हा घरामध्ये वादविवाद होतात किंवा घरामध्ये जेव्हा कोणत्याही कारणावरून भांडणं वगैरे होतात तेव्हा त्या घराचं वातावरण बिघडतंच, पण कधी कधी त्या शोचे होस्ट म्हणून तुम्ही होतात आणि तुमचं सुद्धा कधी कधी पारा चढतो. तर या सगळ्या गोष्टीला या वर्षी जर असं काही घडलं तर रितेश देशमुख कशा पद्धतीने हँडल करतील? काय ना की काही रिॲक्शन्स इम्पल्सिव्ह असतात. असा विचार करू शकत नाही आपण की प्रत्येक वेळा पारा चढणार आहे. मुझे ऐसा लगता है कि ये हमारी ये धारणा होती है कि जो हो रहा है वो सारी चीज़ें दिखाई जा रही हैं. बहुत सारी चीज़ें होती हैं जो नहीं दिखाते और अनफॉर्चुनेटली वो बातें ऑडियंस तक पहुंचती नहीं है, इसलिए ऑडियंसेस उन्हें अप्रिशिएट नहीं कर पाते. पर जब कभी भी कोई कपल टीवी पर जाते हैं तो उन्हें मुझे लगता है कि पता होता है कि न घेता मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या पर्स्पेक्टिव्हमधून मी घेतो. आमची टीम जर तसं विचार करते की बाबा लोक काय विचार करतात, लोकांचे काय प्रश्न असतील. असं नेहमी असू शकत नाही की हे सगळे प्रश्न माझे स्वतःचे आहेत. पण बऱ्याच वेळा असं असतं की त्यावेळेस महाराष्ट्र काय विचार करतोय, रिॲक्शन्स काय येत आहेत आणि काय